आतापर्यंत सगळं काही आपल्या प्लॅन नुसारच घडतंय. वासू आणि मीरा आपल्या प्लॅन मध्ये अडकले देखील असते. तो वासू तर 7व्या आसमान पर असेल, पण मीरा जेव्हा त्याला नाही म्हणेल तेव्हा त्याच 7व्या आसमानावरून तो जो काही खाली पडेल ना की बस. पण आता एकच प्रश्न आहे, मीराच्या डोक्यात नक्की काय विचार चालू असेल? पण जितकं मी तिला ओळखतो त्यानुसार ती पण आतापर्यंत अडकली असणार. आतापर्यंत अथर्वला तिने सगळं सांगितलं असेल. हा पण मधुरा, तुला या सगळ्यात खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करायचा. मीरा आणि वासूला आपल्या या प्लॅन बद्दल अजिबात संशय येता कामा नये. आता यासाठी काही दिवस तुला वासूचा ऐकावं लागेल. त्याचा तुला खूप त्रासही होईल. पण तुला जर लॉंग टाइम सुख हवं असेल तर हा त्रास सहन करावाच लागेल. कम्प्लिटली ब्लँक झाले या क्षणी. मधुरा, अगं चिल, डोंट वरी. आम्ही मगाशी तुझी गंमत करत होतो. तू आता रिलॅक्स हो आणि मस्त एन्जॉय कर. हे बघ, तुला काहीही होणार नाही. तुला फक्त हे नाटक कंटिन्यू करायचंय, दॅट्स इट. प्लीज प्लीज, नेक्स्ट टाइम पासून दोघंही असं काहीही करू नका माझ्यासोबत. मला किती टेन्शन आलं होतं, मला कळत नव्हतं काय करावं. आणि आदित्य, मी तुला आत्ताच सांगून ठेवते ना, मी फक्त तुझ्याशीच लग्न करेन. नाही मधुरा, तुला वासू सोबत लग्न करावंच लागेल. परत तू असं काही केलंस ना तर खूप मार खाशील ना. एक्सक्यूज मी, हॅलो. तुमचा रोमॅन्स झाला असेल तर आपण पार्टी सुरू करूया. ओ मॅडम, प्लीज. Cheers. खूप काळजी वाटते मला. मधुराला कसं समजावून सांगू तेच कळत नाहीये. खूप टेन्शन आलंय रे. ओ विचारवंत. अरे संदीप राव, या या या. वाह, काय छान वेळेत आलात ना. एकदम जवळजवळ तासभर आधी वगैरे. सॉरी, असं तुला अजिबात म्हणणार नाहीये. अरे सुधरा रे सुधरा. मी सुधारून कोणाचं भलं होणार आहे का? ते जाऊ देत. तू सांग, काम काय सुरू आहे तुझं? काम उत्तम. मागच्या पानावरून पुढच्या पानावर. बरं, मी ऐकलं देव गायब आहे. कुठे ऐकलंस तू? कुठे काय, सगळीकडे चर्चा सुरू आहे त्याची. कोणीतरी हेही म्हणत होतं की देव गेला. अरे नाही नाही, अफवा आहेत त्या सगळ्या. शोध सुरू आहे देवचा. देव देव सापडेल लवकरच. असो, मला काय करायचंय? चल बसूया. गरम झाली तर घसाखाली उतरणार नाही. अरे नाही, ऐक ना संदीप, आज नको मला. तू पी, मला नको. अभिनय करून झाला असेल तर घेतोस का आता चुपचाप? अरे नाही बाबा, खरंच नको मला. तू पी. अरे असं करून चालणार नाही मित्रा. तू जर नाही पियालास तर कंपन्या बंद होतील. अरे किती बच्चन देतोय बाबा, मला खरंच नकोय आज. पण का? काय नाही, असंच जनरल चेंज म्हणून. चेंज वगैरे हे सगळे अंधश्रद्धा आहे. आता खरं कारण सांग मला. ऍक्च्युली आता ना जरा सेटल व्हावं असं वाटतं. हे असं बॅचलर सारखं जगणं नको झालं. सेटल होईन म्हणतोय म्हणजे लग्नाचा विचार करतोयस का तू? बरं झालं, म्हणजे आज मला जास्त प्यावी लागेल. नैतिक जबाबदारी आहे माझ्यावर आज. हो हो प्लीज, ऑल युअर्स. बरं मला एवढं सांग, मुलगी कोण आहे, कुठली आहे, फोटो तरी दाखव बहिणींचा. अरे हो हो, तेवढे प्रश्न विचारतोय. ऑफकोर्स दाखव ना. थांब थांब दाखवतो. हे बघ. नशीब काढलंस रे.
आय नो. खरंच खूप चांगली मुलगी आहे रे मधुरा. खूप साधी आहे, खूप सरळ आहे. असं आतलं एक बाहेरचं एक असं नाही जमत तिला, आणि म्हणूनच मला ती खूप आवडत. सो आता हे असं बॅचलर सारखं जगणं बाजूला ठेवेन म्हणतो. छान नीट सेटल व्हायचं. आम्ही लवकरच लग्न करू असा विचार करतोय. म्हणजे कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. यु नो संदीप, मला नेहमी म्हणजे मधुरा सारखीच मुलगी हवी, जी मला समजून घेईल. मी जसा आहे मला तसाच्या तसा स्वीकार. आणि मधुरा अगदी तशीच. कधी कधी मला ना हे सगळं स्वप्नवत वाटतं. म्हणजे मला हवी तशी मुलगी मला भेटणं, मी तिच्या प्रेमात पडणं, आणि आफ्टर ऑल दिस तिनेही माझ्या तितकंच प्रेमात पडणं, लाईक अशक्य वाटतं. म्हणजे मला खरं तर अजूनही विश्वासच नाहीये या गोष्टीनं. संदीप, मी खूप स्वप्न बघितलेत मधुरा सोबत. आमचं एक छानसं घर, मुलं, लाईक परफेक्ट फैमिली. किसी चीज को इतनी शिद्दत से चाहो कि पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में जुट जाए. देखते हैं अब ये कायनात और क्या क्या रंग दिखाएगी. फिलहाल तो हम इस रात का रंग जमाते हैं. क्यों? वेल सेड. ऐक ना, मी तुला कोल्ड ड्रिंक सोबत कंपनी दिली तर चालेल? बेशक. थँक्यू. जाम तेरी शादी के नाम. क्या बात. मला ना कळतच नाहीये मी काय करावं. अगं ताई, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या सोबत. अथर्व, पण हा आयुष्याचा प्रश्न आहे मधुराच्या. आपण असं अचानक निर्णय नाही घेऊ शकत. कशावरून यामध्ये मधुराताईची चुकी नसेल? म्हणजे मधुराताईनीच जर आधीपासून वासुदादाला चुकीचा सिग्नल दिले असतील तर? अथर्व, अगं म्हणजे मधुराताईंनी फ्लर्ट केलं असेल, खूपच कॅज्युअली केलं असेल, पण वासुदादानी ते एकदम सिरियसली घेतलं असेल तर? नाही रे अथर्व, मला नाही वाटत असं काही असेल. हो, म्हणजे सेम मलाही तसंच वाटतंय की असं काही नसावं. पण ताई, नाण्याला दोन बाजू असतात आणि दोन्ही बाजूचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी जर जस्टिस हवा असेल तर दोन्ही बाजू समजून घेणं फार गरजेचं आहे ना. मला कळतंय तू काय म्हणतोयस ते, पण माझ्या मनाला नाही पटत आहे अथर्व. तू उगाच मधुराबद्दल चुकीचा विचार करतोयस. अगं ताई, चुकीचा विचार हे बघ मी करत नाहीये. म्हणजे मी जस्ट दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अरे पण तुला माहिती आहे ना तिचं आदित्यवर प्रेम आहे. तिला लग्न करायचं आदित्यशी. ती दुसऱ्या कोणत्या मुलाचा विचार करूच नाही शकत. अगं पण ताई, प्रेम आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे अगं ताई, वासुदादाकडे सगळं आहे ना, म्हणून कदाचित मधुराताईचा विचार बदलला असेल तर. नाही अथर्व, असं होणं शक्यच नाहीये. म्हणजे मधुरा तशी मुलगी नाही. अरे तुलाही माहितीये, पैशांसाठी प्रेमाला विसरून जाणं नाही, शक्यच नाही. मधुरा असं करणं शक्यच नाहीये. काय माहित आता काय होतं ते. हे बघ अथर्व, जे काही असेल, माझा मधुरावर पूर्ण विश्वास आहे. तिचं आदित्यवर प्रेम आहे आणि ती आदित्यशीच लग्न करणार आहे, माहितीये मला. तुझ्या मनात हे जे काही गैरसमज आहेत ना तिच्याबद्दल, ते प्लीज काढून टाक. अगं ताई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे मला तुला दुखवायचा विचार नव्हता. अगं नाही, ठीक आहे अथर्व, मला माहितीये तू सुद्धा चांगल्यासाठीच बोलतोयस, पण आपण करू यावर काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आता फारच उशीर झालाय. दोघांनी उद्या कामावर जायचंय. झोपायला हवा आता. तू आराम कर. येते मी. गुड नाईट. गुड नाईट. कसं समजावू तुला? कोणीच तुझ्या बाजूने नाहीये. तुला सावध राहण्याची गरज आहे.
यार कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? हे बघा मला तुमचं तोंड दिसत नाहीये. कोण आहात तुम्ही बाई? ओ बाई कोण आहात तुम्ही? तिकडेच थांबा, पुढे येऊ नका. मीराताई पण झोपली. कोण आहात तुम्ही? तुमचं अहो तुम्ही जवळ काय येताय? बघा मी नॉनव्हेज पण खात नाही हो. म्हणजे किती साधा असेल विचार करा ना तुम्ही. ऐका ना ते अरे गीता तू आहे सोय यार. काय यार मी नॉनव्हेज खात नाही. अरे एवढं का घाबरतोय? काय झालं काय? हे बघ मी काही घाबरलो वगैरे नाहीये. म्हणजे हा म्हणजे आज मी घाबरलो पण मी नॉर्मली नाही घाबरत ग. सध्या मी ती सिरियल बघतोय ना. कुठली सिरियल? एक घर मंतरलेलं. जीवावरती लागते ती. ती सिरियल एवढी डेंजर आहे? अर्थात. अगं मी एवढं घाबरलोय. विचार कर तुझं काय होईल. मी एवढी नाही घाबरणार कारण मी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे का हस ग तू. बघू ना बघू उद्या एकत्र बघू. कळेल कोण स्ट्रॉंग आहे ते. हो उद्या सिरियल आपण एकत्र बघू. पण तू अशा लांब लांब फेऱ्या कशाला मारत होतात? तळ्यात का मळ्यात त्याचा शोध लावतोय. हो शेरलॉक होम्स. लॉक होम्स. यू बॉलिवूड पीपल. अरे अथर्व असं काय करतो? समजेल असं बोल ना. सामान्यांना कळेल असं बोलशील का काही? अगं तेच म्हणजे मधुराताईच्या मनात नक्की काय विचार चालू आहे ना त्याचा शोध लावतो. ते एकदा कळलं ना की मीराताई समोरचा प्रश्न सुटेल ना. मधुराताईच्या मनात नक्की आदित्य आहे का वासू आहे? आणि हा आपल्याला कसं समजणार? अगं त्याचाच तर फेऱ्या मारून विचार करतोय. ठीक आहे मी पण ह्याचाच विचार फेऱ्या मारत करते. बर अरे इतका काय घाबरतो? मीच आहे ना. अरे आयडिया. इतक्या लगेच सुचली? हो हो. कोणाला फोन करतोय? मधुराताईला. 11:30 वाजले. हॅलो मधुराताई. हा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला खूप रात्री कॉल केलाय. माझं एक काम आहे तुझ्याकडे. अथर्व ऐक. अरे अथर्व. अरे भूतासारखंच वागतोय. देवा अरे मीरा. हाँ ये ना आत ये ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस ना बस. तू काय घेणार? चहा कॉफी? नाही नाही चहा आत्ताच झाला माझा. अच्छा तुझं काही काम होतं का? काम तू आता बिझी असशील तर आपण नंतर बोलू. काहीच हरकत नाही. नाही 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 अगं मी काही फार महत्वाचं काम करत नव्हतो. तू बोल ना काय झालं? मधुरा कुठे? अच्छा मधुरा. म्हणजे मला तरी म्हणाली होती की आज यायला उशीर होणार आहे म्हणून. अच्छा ऍक्च्युली आदित्य मला तुमच्या दोघांशी बोलायचं होतं.
पण आता ती नाहीये तर ठीक आहे, मी तुझ्याशी बोलते. सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल कल्पना असेलच ना तुला? हो, म्हणजे मला कल्पना आहे या सगळ्याची. मग तुला काय वाटतंय, म्हणजे मधुराच्या मनात नेमकं काय आहे? तिला काय हवं काय? नाही ना, तिच्या मनात नेमकं काय चाललंय याचा मला खरंच पत्ता नाही, कारण आमचं काही बोलणंच झालं नाही यावर. आणि सध्या मी कम्प्लीट माझ्या कामावरती फोकस्ड आहे. अरे पण मग तुमच्या दोघांचं पुढे काय? आमच्या दोघांचं पुढे काय म्हणजे मी मधुरावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही. तिचे निर्णय घ्यायला ती स्वतंत्र आहे आणि असंच असावं असं मला वाटतंय. आदित्य, एक मिनिट. पण समजा या सगळ्यात तिने तुझ्याऐवजी वासूला निवडलं तर मग तुझं काय? माझं काय? आत्तापर्यंत जे माझ्या नशिबात आहे तेच घडत आलंय मीरा. आणि असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आदित्य, पण काय ना मीरा, आत्तापर्यंत प्रेमाच्या नादात मी माझे बरेच दिवस रात्र वाया घालवले. मला पुन्हा त्या सगळ्यात अडकायचं नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम माझ्या कामावर तर अजिबात होऊ द्यायचा नाही. अजून साधं माझं स्वतःचं घर नाही, सेव्हिंग्स नाही, नाही करू शकत आता लग्न. आणि मधुरावर सुद्धा मी कोणत्याही प्रकारचं प्रेशर टाकलेलं नाही की तू आत्ताच लग्न कर किंवा माझ्यासाठी थांब. तिचं आयुष्य, त्यामुळे तिचे निर्णय घेण्यासाठी ती स्वतंत्र आहे. वा आदित्य, मला या बाबतीत तुझा असलेला दृष्टिकोन खरंच खूप आवडला. थँक्यू सो मच. ठीक आहे, मला तुझी बाजू तर कळली आहे. आता येते मी, मधुराशी बोलेनच नंतर. ओके, बाय. बाय. काय आवडलं का गिफ्ट? अरे खूप आवडलं ताई, थँक्यू सो मच. पण तुला आवडून काय उपयोग? त्या चिंगीला आवडायला हवं ना. 101% आवडणार. या आधी कोणत्याच बर्थडेला मी तुला असं गिफ्ट दिलं नव्हतं. फिदा होणार आहे. कोणावर रे? म्हणजे गिफ्ट वर की तुझ्यावर? ऑब्वियसली ताई, माझ्यावरती. बाय द वे, आज आपने हमारी मदद करके हमारे सिर के ऊपर का बोझ हल्का कर दिया दीदी साहिब. ओहो हो, समझ में नहीं आ रहा आपका ये एहसान हम कैसे चुकाएं. ओहो हो सलीम, पण आपल्या अकबरला माहितीये का या अनारकली बद्दल? नाही, त्यांना अजिबात माहित नाही. म्हणजे त्यांना जर माहित असतं ना तर आतापर्यंत त्यांनी मला ताजमहल खाली काढला. आई काय अथर्व? बाय द वे, ह्या अनारकलीचा सलीम कोण आहे? म्हणजे मला असं कळलंय की वासुदादानी तुला लग्नासाठी विचारलंय. मीराताईने बरंच काही सांगितलेलं दिसतंय तुला. हा, म्हणजे आता तुम्ही काही सांगत नाही समोरून तर मग बाहेरून कळतं असं. बरं बाबा, नेक्स्ट टाइम पासून तुला आधी सगळं सांगत जाईल बस. नाही, असं काही गरजेचं नाहीये. फक्त मी तुझी मदत करू शकतो एवढंच. की वासुदादा तर अगं खरंच खूप भारी माणूस आहे ग. म्हणजे विचार कर ना, अर्ध काम पूर्ण त्याच्या हातात आहे. आणि अगं बोलायला वगैरे तर लाख माणूस ग.